आज आपण बघणार आहोत की आईची लाईफस्टाईल बाळाला कशी अफेक्ट करते. तर आईची लाईफस्टाईल चांगली म्हणजे काय, तर आई व्यवस्थित झोप घेत आहे, व्यवस्थित न्यूट्रिशन घेत आहे आणि व्यवस्थित आराम करत आहे. तर व्यवस्थित झोप म्हणजे 6 ते 7 तासांची झोप आईला गरजेची असते की जेणेकरून बाळाची ग्रोथ चांगली होईल. आता आपण वळूया न्यूट्रिशनकडे. न्यूट्रिशनमध्ये जर आईने छान मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स, रिच डाएट घेतला तर बाळाचे अवयव तयार होणे, त्याला ऑक्सिजन लेवल, अँटीऑक्सिडंट्स चांगले मिळतात आणि बाळाची डेव्हलपमेंट चांगली होते. जसं की आयर्न आणि फोलिक ॲसिड जर तुम्ही वेळेत घेतलं तर बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते. फोलिक ॲसिड जर तुम्ही प्री कन्सेप्शन पासून घेत असले असेल तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट जे बाळाच्या ब्रेन आणि मणक्याचे डिफेक्ट असतात ते बाळाला होत नाहीत. त्यामुळे प्री प्रेग्नन्सीमध्ये फोलिक ॲसिड घेणं गरजेचं असतं. आता स्ट्रेसफुल, जर खूप स्ट्रेसफुल काम केलं तर आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन रिलीज होतं की जे बाळाच्या ग्रोथला अफेक्ट करू शकतं. त्यामुळे शिफ्ट्समध्ये काम असणं, खूप स्ट्रेसफुल असणं, कंटिन्युअस स्टँडिंगवाली कामं असणे, अशी कामं थोडीशी अवॉइड करणं गरजेचं असतं बाळाच्या हेल्दी डेव्हलपमेंटसाठी. तर आता आपण चुकीच्या लाईफस्टाईलनी कसं बाळाला अफेक्ट होतं बघूया. जर आई स्मोकिंग करत असेल तर बाळाचं वजन कमी निघणे, पॅसिव्ह स्मोकिंगने बाळाला अफेक्ट होणं हे होऊ शकतं. जर आई अल्कोहोल कंझम्पशन करत असेल तर बाळाला मल्टिपल अनॉमलीज निघू शकतात की ज्याला आपण फिटल अल्कोहोल सिंड्रोम असं म्हणतो की जे बाळ लाईफसोबत कम्पॅटेबल नसणार आहे. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चायनीज फूड अवॉइड करणं गरजेचं आहे. बाहेरचं तुम्ही खाऊ शकता, पण बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि कुठल्याही प्रेग्नन्सीमध्ये कुठलंही इन्फेक्शन हे बाळासाठी हानिकारक असतं. त्यामुळे होममेड फूड ला जास्त प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्यामुळे आईची लाईफस्टाईल ही बाळाच्या वाढीसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाची आहे.